मी शेफ कृष्णा तुमच्यासाठी आज नवीन ब्लॉग घेऊन आलो तो बकरी ईद होती तर नेचर असं नावे की नेचर हॉटेलला काही भेटत नाही असं होतच नाही. तर ऑर्डर होती शिरखुम्म्याची. शिरखुम्मा द्यायचं होतं मला 30 लोकांचं. मग मी शेवया दूध खीर मसाला घेऊन आलो होतो आणि त्या संगे मला टाकायचे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट काजू बदाम किसमिस पिस्ता. म्हणलं त्याला खाऊन बघूया कसं आहे. आता काजू बदाम खायचं काही विशेष नाही पण खायची इच्छा आली म्हणून खाल्लं. पातीला लावून घेतलं सेट करून घेतलं सर्व. त्यामध्ये रिफाईंड ऑइल टाकलं. रिफाईंड ऑइल मस्तपैकी उकळूस्तवर मी मसाले काढून घेतले. मला लागत होतं तेजपत्ता ते वगैरे तर मी तेजपत्ता ते टाकून तेव्हा तडका येऊस्तो मला चालय आपण शेवया वगैरे काढून घेऊया. शेवया एका ट्रेमध्ये घेतला. त्याच्यात हा अमित आला. अमित म्हणतो शेफ मेरे को भी ले लो ना व्हिडिओ में. मैं बोला ठीक आहे बेटा तेरे को भी लेता. शेवया वगैरे व्यवस्थित कापून घेतले आणि मग काय आपल्याला जर बनवायची होती शिरखुर्मा तर मग म्हणलं चला शेवया पातेल्यामध्ये टाकून घेतल्या आणि त्याला व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचं आहे. घी टाकायचं आहे गावठी घी कारण की जेवढं आपण ते फ्राय करू तेवढी त्याची चव एकदम बेस्ट लागते. आणि हलकासं ब्राऊन कलर आला पाहिजे शेवयाला ब्राऊन कलर आला का असं समजून जायचं का शेवया मस्त पकल्या. मग त्याच्यामध्ये दूध टाकलं चेरी टाकली चेरी स्वीट टाकली. लास्टमध्ये आपल्याला टाकायचं त्याच्यात खीर मसाला. एकदम भन्नाट अशी झालती ना शिरखुर्मा.